So today's topic is all about trading guide for beginners in Marathi. All right. So as the topic says, it is for beginners. So there will be not big technicalities involved. आपण एकदम basic flow मध्ये will try to understand things. What is necessary for a beginner trader. All right. So very first thing जे आपल्याला लक्षात ठेवायची आहे when you are starting your trading journey is to choosing a right broker. राईट ब्रोकर म्हणजे काय, तुम्हाला ब्रोकरचं व्हॅलिडिटी चेक करायची की तो किती ऑथेंटिक आहे, तो काय सर्टिफिकेशन कॅरी करतो, काय त्याची व्हॅलिडिटी आहे मार्केटमध्ये, की तो जेन्युनिटी बेसिकली, की हाऊ जेन्युइन द ब्रोकर इज. फॉर दॅट यू नीड टू चेक की त्याचं लायसन्सिंग आहे आणि ते लायसन्स तुम्हाला व्हेरीफाय करायचं. अपार्ट फ्रॉम दॅट एम ट्रेडिंग पर्सनली कॅरीज अ गुड लायसन्स फ्रॉम फायनान्शियल कमिशन्स. ऑलराईट, सो यू कॅन ऑल्सो व्हेरीफाय अबाउट एम ट्रेडिंग. त्याच्यानंतर तुम्हाला चेक करायचं आहे की तुमचा लेव्हरेज काय. बेसिकली ब्रोकर तुम्हाला लेव्हरेज किती देतो ह्याच्यावरती तुमची पर्चेसिंग पॉवर मॅटर करते. ऑलराईट, जर का तुम्हाला बेटर द लेव्हरेज, हाय लेसर द कॅपिटल रिक्वायर्ड, हा त्याच्या मागे एक फंड आहे. सो व्हेन इट कम्स टू एम ट्रेडिंग यू आर गेटिंग लेव्हरेज ऑफ अराउंड 1:1000 विच इज द मॅक्झिमम ऑफर्ड इन द मार्केट. तुम्ही जर का कम्पेअर कराल बाकी सगळीकडे, 1:1000चा बेनिफिट असा तुम्हाला भेटतो की तुमचं जे रिक्वायर्ड मार्जिन असतं कोणत्याही पर्टिक्युलर ट्रेडला एक्झिक्यूट करायला इज कम्पॅरेटिव्हली लेस. सो इफ मार्जिन रिक्वायर्ड इज लेस, हायर द बॅकअप यू हॅव. लेट्स से कन्सिडरिंग अ बिगिनर, तुम्ही एक $100 सोबत चालू करता. $100 सोबत जर का तुम्ही चालू करत असाल, सो अंडरस्टँड तुम्ही जेवढा बॅकअप ठेवाल तेवढं तुम्हाला चांगलं असणार वेन इट कम्स टू ट्रेडिंग. राईट, सो बॅकअप इज अन मेन गेम दॅट यू नीड टू अंडरस्टँड. ज्या पॉइंटला तुम्हाला कळेल की बॅकअप किती इम्पॉर्टंट आहे, त्यावेळी तुम्हाला जी सस्टेनिंग पॉवर येईल, यू विल बी एबल टू सस्टेन ईच अँड एव्हरी ट्रेड only if you are calculative enough with your decisions. So as said, like this session is for beginners, so I'll let you know ki konte instruments तुम्ही specifically initially target केले पाहिजे. So you try to check out ki konte fundamentally strong instruments. Now I'll share you the screen. All right, so now तुम्ही बघू शकता Nasdaq 100, that is basically Tech 100 याचा तुम्हाला एक ग्राफ दिसेल इथे ओव्हरऑल. जर का तुम्ही याला मॅक्झिमम स्केलवर बघाल तर ऑन अन एव्हरेज सगळे इंडायसेस आहेत ते एक अपट्रेंडच दाखवतात, राईट फ्रॉम 1999 टू दी टिल डेट, करंट डेट. हा जो ग्राफ आहे, दिस इज कंपाइल्ड जस्ट बिकॉज ऑफ टॉप 100 कंपनीज कंपाइल्ड ऑल टुगेदर. दिस इज अन बास्केट ऑफ स्टॉक विच गिव्स यू टॉप 100 फंडामेंटली स्ट्रॉंग कंपनीज. सो ॲज इन अ बिगिनर, जेव्हा तुम्ही मार्केटमध्ये घुसतात, यू डोंट हॅव मच नॉलेज अबाउट ऑल दी कंपनीज. सो यू नीड टू अंडरस्टँड की तुम्ही डे टू डे युजेस मध्ये जे प्रोडक्ट्स वापरताय त्या कंपनीजला तुम्ही फोकस करा. नाव नॅसडॅक इन्क्लुड्स ऍपल ऍज इन ए कंपनी. मी तुम्हाला एक एक्झाम्पल देते. वेन यू आर टॉकिंग अबाउट ऍपल, जेव्हा केव्हा सप्टेंबर टू ऑक्टोबरच्या रेंज मध्ये ऍपल ऑलवेज रिलीजेस अ न्यू आयफोन. त्या पॉइंटला कंपनी रेव्हेन्यू जनरेट करणार जस्ट बिकॉज ऑफ सेलिंग न्यू आयफोन, राईट. त्या पॉइंटला जर का तुम्ही ऍपलच्या स्टॉक्स मध्ये बघाल तर एक हायर नोट मध्ये मुवमेंट दिसते. सिमिलरली गोज विथ नॅसडॅक एज वेल. दिस इज कंपाइल्ड विथ ऑल 100 कंपनीज रिलेटेड टू टेक्नॉलॉजी. सो ह्याचा एक ट्रेंड तुम्ही बघाल तर एक अपट्रेंड तुम्हाला दिसून येईल. सो राईट फ्रॉम 2015 जेव्हा तो एक 5000च्या रेंज मध्ये होता, फ्रॉम देअर टू करंट डेट, और लेट्स से त्याचा जो टॉप होता 2021 15 ऑक्टोबरला 15,000चा, विच इज अराउंड रफली 150% ऑफ गेन. सो यू नीड टू अंडरस्टँड की पॉवर ऑफ कंपाऊंडिंग काय असते, आणि अपार्ट फ्रॉम दॅट इक्विटीज मध्ये ट्रेड करण्याचा बेनिफिट तुम्हाला काय भेटतो. सो दिस इज व्हॉट आय वॉन्टेड टू लेट यू नो. अपार्ट फ्रॉम दॅट तुम्ही फोकस करू शकता ऑइल वरती, गोल्ड वरती. गोल्डची पण तुम्ही व्हॅल्युएशन बघाल तर ऑन अन एव्हरेज इयरली बेसिसवर 10% वाढतच जाते, राईट. सो गोल्ड इज ऑल्सो नोन एज सेफ हेवन इन्स्ट्रुमेंट, जिथे तुम्हाला एक ड्रास्टिक फॉल बघायला नाही भेटणार. नाव लेटेस्ट चेक की आपल्याला काय पॅरामीटर्स आहेत ते समजायचे व्हेन इट कम्स टू ट्रेडिंग, की मुवमेंट कशाला होते, काय रिस्पॉन्सिबल मुवमेंट्स असतात, म्हणजे काय इव्हेंट्स आहेत त्याच्यामुळे मार्केट मूव्ह होत आहे. दिस इज व्हॉट वी नीड टू अंडरस्टँड फर्स्ट. So as in a beginner, let us go within layman terms. Let's go to investing.com. This is one of the reliable site which I am personally using from last 5 years. So once you are up on investing.com, you can go to tools where you can find economic calendar. So जेव्हा तुम्ही इकॉनॉमिक कॅलेंडर वरती असाल, यू कॅन सी दी करन्सी दॅट इंडिकेट्स की या स्पेसिफिक करन्सी और लेट्स या स्पेसिफिक कंट्री करून ही न्यूज आलेली आहे. त्याच्यानंतर यू कॅन चेक आउट दी इम्पॉर्टन्स. दिस ऑल आर दी स्टार रेटिंग्स
जर का न्यूज 3 स्टार रेटेड आहे, दॅट इंडिकेट्स की ही एक हायली इम्पॅक्ट करणारी न्यूज आहे. दिस मे इम्पॅक्ट दिस स्पेसिफिक करन्सी और दिस स्पेसिफिक assets related to this flag कंट्री. सो इथे तुम्हाला ऍक्च्युअल मध्ये जास्ती ब्रेन स्टॉर्मिंग करायची गरज नाही याच्या मागे. तुम्हाला इथे रेकॉर्ड्स दिसतील, प्रिव्हियस फोरकास्ट आणि ऍक्च्युअल. वेन इट कम्स टू ऍक्च्युअल, जेव्हा तुम्हाला जो डेटा आहे हा रेड मध्ये दिसतो, दॅट इंडिकेट्स की दिस इज अ नेगेटिव्ह साइन फॉर दिस पर्टिक्युलर ऍसेट. तर या पॉइंटला तुम्ही एक सेल पोझिशन ऑप्ट करू शकता. वेन यू सी अ ग्रीन, दॅट इंडिकेट्स की डेटामध्ये एक चांगला हाईक दिसलेला आहे. सो पर्टिक्युलरली त्या इन्स्ट्रुमेंट मध्ये एक चांगला अपट्रेंड दिसू शकतो. सो अगेन यू कॅन ऑप्ट फॉर बाय ऑन दॅट पर्टिक्युलर ऍसेट. सो असंच तुम्हाला जर का बघाल वीकली बेसिस वरती, सो विदिन दिस वीक यू आर एबल टू सी ऑल दी इव्हेंट्स राईट फ्रॉम संडे टू नेक्स्ट संडे. तुम्हाला जेवढे इव्हेंट्स आहेत ऑल ओव्हर दी वर्ल्ड हे तुम्हाला इकडे मेन्शन केलेले असतील. सो यू नीड टू अंडरस्टँड की कुठली इव्हेंट इम्पॉर्टंट आहे बाय लुकिंग एट स्टार रेटिंग्स. So apart from that, see, like if you're a gold trader or let's say if you're oil trader, basically तुम्हाला इथे ऑइल इन्व्हेंटरीजचा पण डेटा येतो. सो ऑइल इन्व्हेंटरीजच्या डेटामध्ये तुम्हाला कळून येतं की किती ऑइल इन्व्हेंटरी, किती ऑइल स्टोरेज करून ठेवलंय युएसने. सो हायर द स्टोरेज, लोअर इज द रेट, राईट. लोअर इज द स्टोरेज, हायर इज द रेट्स. सो अकॉर्डिंगली ऑइल मार्केट मूव्ह होतं. सो यू नीड टू चेक आउट स्पेसिफिकली जेव्हा तुम्ही ऑइलमध्ये ट्रेड करता, की तुम्ही पहिला चेक करा ऑइल इन्व्हेंटरीज कधी रिलीज होतात. ऑइल इन्व्हेंटरीज जेव्हा रिलीज होतात त्या पॉइंट ऑफ टाइमला किती त्याचा डेटा येतो. ऑलराईट, अपार्ट फ्रॉम दॅट लेट्स गो टू forexfactory.com. ही पण एक रिलायबल साईट आहे जिथे तुम्हाला ऑलराईट अगेन तुम्ही इथे बघू शकता जे रेड मध्ये मार्किंग आहेत दिस आर हायली इम्पॅक्टिंग न्यूज टू बी देअर. मोर मध्ये झालं तर तुम्हाला अजून न्यूज तिकडे अपडेट होऊन भेटतील. सो अंडरस्टँड दी इम्पॉर्टन्स अँड ट्रेड अकॉर्डिंगली. अगेन लाईक वन थिंग आय वॉन्टेड टू नोटिस काय की तुम्ही किती बॅकअप घेऊन चालतात. द ओनली इम्पॉर्टन्स दिस इंडस्ट्री होल्ड इज हाऊ लॉंग यू सस्टेन विद इन दिस मार्केट. आणि सस्टेनेबिलिटी तेव्हाच येणार जेव्हा तुमच्याकडे एक हायर अमाऊंट ऑफ बॅकअप असेल. लेट्स से तुमच्या अकाउंटमध्ये $1,000ची इक्विटी अँड यू आर गोइंग अहेड अँड टेकिंग एक्सपोजर ऑफ $500. अल्टिमेटली तुमची 50% इक्विटी ही एका पर्टिक्युलर ट्रेड मध्ये इन्व्हॉल्व होते. सो इफ दिस हॅपन्स 50%चाच बॅकअप राहतोय तुमच्याकडे. जर का तुमचा रिक्वायर्ड मार्जिनच जास्ती लागलाय आणि तुमच्या इक्विटी मधला हाफ अमाऊंट त्यांनी जर का घेतला असेल तर हाफ अमाऊंट बॅकअप राहतोय तुमच्याकडे. अँड जस्ट बिकॉज एक मेजर मुवमेंट झाली मार्केटमध्ये, दिस मे इम्पॅक्ट युअर पर्टिक्युलर ट्रेड अँड एंड अप युअर ऑल इक्विटी. तुमचे $1,000 जायचे चान्सेस आहेत. पण त्याच जागी आउट ऑफ 1,000 तुम्ही जर का फक्त $200 किंवा $100चाच एक्सपोजर केलं तर ऑलमोस्ट 90% तुमच्याकडे बॅकअप तिथे पेंडिंग राहणार. So again, which helps you to sustain within this market. So trading calculatively, having precise decisions will ultimately help you out. Again, when it comes to forex, तुम्ही currencies वर पण ट्रेड करू शकता, but ट्राय करा 3 टाइप्सचे करन्सीज असतात बेसिकली, एक्झॉटिक, मायनर आणि मेजर. जर का तुम्ही मेजर करन्सीज मध्ये ऑप्ट करत असाल आणि यू बिंग अ बिगिनर तिथे जास्ती व्होलॅटिलिटी आहे. सो यू ट्राय टू अवॉइड दोज करन्सीज अँड यू लुक आउट फॉर मेजर वन, मायनर वन, सॉरी. ऑलराईट, सो तुम्ही इकडे करन्सीज बघू शकतात. करन्सीज जसं का युरो वर्सेस USD, दिस इज अन मेजर पेअर. ऑलराईट, जास्ती करून व्होलॅटिलिटी जर का तुम्ही बघाल तर याच करंट करन्सीमध्ये होत असते. आजच्या डेटला जर का तुम्ही ह्याला स्विच करा 1 वीक मोड वरती, सो विदिन आफ्टर लास्ट वीक हा पडतच चाललाय. दॅट इज जस्ट बिकॉज युरोप ऍज इन युरो इज गेटिंग वीकर इन कंपॅरिझन टू USD. So again, there are fundamental news related to EBC. You can find it out on investing.com. तिकडे जर का तुम्ही बघाल तर युरोप रिगार्डिंग रिसेशन ची न्यूज आली होती लास्ट टाइम, अँड फॉर दॅट पर्पज मार्केट वॉज अबाउट टू डिप डाऊन आणि ते डिप डाऊन झालं लेटर ऑन. सो फंडामेंटल्स प्ले अ बिग रोल. अपार्ट फ्रॉम दॅट, सी लाईक यू ऍज इन बिगिनर तुम्हाला टेक्निकल इंडिकेटर्स एवढं नॉलेज नसणार. लेट्स से लास्ट वेबिनार आपल्या टेक्निकल इंडिकेटर्सच्याच बेसिसवर झालेला. बट अगेन यू स्टार्टिंग ऍज इन अ बिगिनर, यू फर्स्ट नीड टू अंडरस्टँड काय फंडामेंटल न्यूज आहेत आणि त्या काय इम्पॅक्ट पाडतात मार्केटमध्ये. अँड दिस इज नथिंग लाईक मी तुम्हाला सांगून येणार. दिस इज व्हॉट यू नीड टू एक्सपिरियन्स विथ युअर ओन फंड्स अँड हॅव्हिंग नॉलेज अबाउट दिस बाय रीडिंग आर्टिकल्स. investing.com वरती लेट अस अंडरस्टँड यू बिंग अ बिगिनर तुम्हाला स्पेसिफिकली काय करायचं. तुम्ही इंडायसेसला टार्गेट करू शकता. आय नो कम्पॅरेटिव्हली याची रिक्वायर्ड मार्जिन जास्ती आहे, बट अगेन
Like you need to understand, investing in top fundamental companies will help you out. तुम्ही कोणत्याही रॅन्डम गोष्टीवर ट्रेड कराल तर ते तुम्हाला समजणार नाही, बिकॉज न्यूजची जी अवेलेबिलिटी असते ती कम्पॅरेटिव्हली कमी असते. बट वेन इट कम्स टू फंडामेंटल स्टॉक्स लाईक Dow Jones, Nasdaq, or any Apple, Google, Netflix, Microsoft, these multi-million-dollar companies which are having this budget of around $6 trillion economy turnover. So definitely त्याच्या रिगार्डिंग तुम्हाला rumors म्हणा किंवा न्यूज म्हणा हे ऑलवेज फ्लोईंग असतं, which you will be able to gauge with the experience. So let us understand Dow Jones काय पहिला म्हणजे. So now we are here at Dow Jones DJI 30 basically. ह्याचं व्हॅल्युएशन तुम्ही आजच्या डेटला बघाल तर 31,220 आहे. ऑलराईट, दिस इज अन पर्टिक्युलर ऍसेट जो 36,000च्या लेवल पर्यंत जाऊन आलेला आहे. 36,000च्या लेवल पर्यंत तो असाच गेला का? नाही, राईट, बिकॉज दिस आर ऑल टॉप 30 कंपनीज ऑल टुगेदर, जे दे आर सेलिंग देअर प्रोडक्ट्स ओव्हर द ग्लोब. वी आर युझिंग देअर प्रोडक्ट्स ओव्हर द ग्लोब. सो अल्टिमेटली त्यांचा रेव्हेन्यू शेअर आहे कम्पॅरेटिव्हली हाय. सो लेट अस अंडरस्टँड डाउ जोन्स मध्ये काय आहे. डाउ जोन्स मध्ये टॉप 30 कंपनीज आहेत. तुम्ही त्यांचा जर का डेटा काढाल, दिस टॉप 30 कंपनीज आर ऑलवेज फ्लोईंग इन बेटर साइड. सो तुम्ही त्याच्यामुळेच बघू शकता डाउ जोन्सचं व्हॅल्युएशन हे 1.36,000च्या लेवल पर्यंत गेलेलं. सो नाउ अगेन वेन इट कम्स टू बिगिनर, तुम्हाला समजायचं की मी जिथे इन्व्हेस्ट करतोय ती एक टॉप फंडामेंटल कंपनी आहे, टॉप फंडामेंटल ऍसेट आहे, जे न्यूज फ्लोईंग आहेत आणि त्याच्याबद्दल मला माहिती भेटू शकते. सो अगेन आय कॅन टेक बेटर डिसिजन्स वेन इट कम्स टू दिस पर्टिक्युलर ऍसेट. बट वेर इन केस तुम्ही अशा कंपनीमध्ये इन्व्हेस्ट केलं किंवा लेट्स से अशा कंपनीमध्ये ट्रेड केलं जिथे तुम्हाला काही न्यूज नाही, त्याचा काही तुम्हाला माहिती नाही, सो दिस माइट हेल्प यू और हॅम्पर यू, बिकॉज त्याच्या अगेन्स्ट काही न्यूज फ्लोईंग नाही. सो मुवमेंट त्याच्यावर दिसणं कम्पॅरेटिव्हली कमी आहे. सो दिस पर्टिक्युलर ऍसेट हे तुम्ही लॉंग टर्म साठी होल्ड करू शकता. डाउ जोन्स जर का तुम्ही होल्ड करून ठेवलं असतं फ्रॉम द लेवल ऑफ 31,000 अँड ॲज ऑफ नाव इट इज अराउंड 36,000 लास्ट पॉइंटला जर का तुम्ही बघितलं, सो अराउंड $4,000 गेन झाली होती ऑलमोस्ट. So taking one single exposure which occupies around $36 and getting this amount of big returns is not bad, right? All right. So आपण आता थोडं टेक्निकल इंडिकेटर्स कडे पण लक्ष देऊया. So this is DJI 30 Dow Jones. Let us understand की टेक्निकली तुम्हाला काही त्यामध्ये कसं हेल्प आउट होऊ शकतं. सो अगेन मार्केट एक सपोर्ट आणि रेजिस्टन्स लेवल सोबतच चालतो. तो ऑल ऑफ दी सडन ती सपोर्ट लेवल ब्रेकडाऊन करत नाही अनलेस अँड अंटिल कुठली फंडामेंटल न्यूज जी इम्पॅक्ट करेल, ऑर एल्स तो एका सर्टन लेवलच्या अभाव जात नाही जोपर्यंत कोणती पॉझिटिव्ह न्यूज येत नाही त्यामध्ये. सो आता सर्टनली मार्केट तुम्ही बघाल की ही जी रेड लाईन मी ड्रॉ केली आहे त्याच्यानंतर मार्केट त्या पॉईंटने बाउन्स बॅक करतोय. सो दिस इज अगेन हेल्प यू आउट टू अंडरस्टँड की या लेवल पासून पॉसिबिलिटी आहे, नो श्युअरिटी बट पॉसिबिलिटी आहे की इथून मार्केट एक अपट्रेंड घेऊ शकतो. सो तुम्ही या पर्टिक्युलर पोझिशनला तुम्ही एक बाय ट्रेंड ऑप्ट करू शकता. अगेन लाईक इफ यू आर एबल टू सी जी रेड लाईन मी ड्रॉ केली होती, अगेन आय ड्रॉ वन. सी लाईक इकडे मार्केट दोनदा येऊन गेलं आणि लेटर ऑन एक बाउन्स बॅक आपल्याला बघायला भेटला. अगेन या लेवलला पण इकडे थोडा सेलर्सचा प्रेशर जास्ती होता, फॉर दॅट रिझन मार्केट डिप डाऊन झालं, बट लेटर ऑन गेन अप पण गेलं. सो अंडरस्टँड की तुम्हाला सिम्पल आहे एक लॉजिक याच्या बिहाइंड की तुम्हाला एक स्ट्रॉंग सपोर्ट बघायचं, चेकआउट करायचं आहे 4 hours टाइम फ्रेम, जो लॉंगर टाइम इंटरव्हल असतो त्यामध्ये तुम्हाला चेक करायचं की कुठे मार्केट जास्ती करून बाउन्स बॅक होण्याचे चान्सेस आहेत, राईट. सो तुम्हाला एक स्ट्रॉंग सपोर्ट जर का जिथे दिसत असेल तिथून तुम्ही एक पेंडिंग ऑर्डर लावू शकता, बाय पोझिशन ऑप्ट करू शकता. नाउ लेट्स गो अहेड विथ क्वेश्चन आन्सर्स. काही क्वेश्चन्स आहेत ॲज इन अ बिगिनर तुम्हाला तर तुम्ही इथे ऍड्रेस करू शकता. चॅट बॉक्स मध्ये तुम्ही टाईप करू शकता क्वेश्चन्स. सो आपल्याला इकडे एक क्वेश्चन आलाय बॉलिंजर बँड्स बद्दल माहिती द्या सर. आता बॉलिंजर बँड्स तुम्ही बेसिकली बघायला गेलात तर त्याच्यामध्ये एक वास्ट एक्सप्लेनेशन आहे. सो इथे जे बिगिनर्स आहेत they won't be able to cope up with that information. So तुम्ही स्पेसिफिकली मला पर्सनली मेल करू शकता. That is akshay.desai@mtrading.com. So I can explain you in brief. डाउ जोन्सची पॉसिबिलिटी तुम्ही आता करंटली बघायला गेलं तर मार्केट एक रिसेशन मोड मध्ये. सो नाउ वेन वी आर टॉकिंग अबाउट रिसेशन मोड, मेजॉरिटी स्टॉक्स हे कालते अँड दॅट इज इंटेन्शनली डन बिकॉज एक अनएक्सेप्शनल हाय तुम्हाला एक दिसलेला आहे डाउ जोन्स मध्ये. सो स्पेसिफिकली विदाउट एनी रिझन जर का मार्केट वरती जात असेल दॅट इज नॉट ऑल्सो एन हेल्दी साइन. So for that purpose, government is intentionally making it down
बट ऑन अ लॉंगर रन वेन यू आर टॉकिंग अबाउट दोज टॉप पोटेन्शियल इन्स्ट्रुमेंट, तुम्ही एक हायर नोट वरती त्याला मार्क करू शकता. लोएस्ट पॉसिबल लेवल लेट से आता मॅक्झिमम पॉसिबिलिटी त्याची 28,000 असू शकते, त्याच्या खालती जाणं हायली पॉसिबल नाही. नाव लेट से क्वेश्चन आहे विशाल जी यांनी विचारलंय, हाऊ टू ट्रेड ऑन नॅसडॅक इंडेक्स. नॅसडॅक ॲज अन इंडेक्स त्याचं व्हॅल्युएशन तुम्ही बघायला जाल तर 14-15,000च्या लेवलमध्येच असतं. नाव दिस आर ऑल टॉप 100 कंपनीज ऑल टुगेदर, राईट. सो यू नीड टू अंडरस्टँड की तुम्हाला 15,000चा ऍसेट जर का तुम्ही ट्रेड करायचा असेल तर तुम्हाला किती बॅकअप पाहिजे आणि तुमच्या अकाउंटमध्ये किती फंड्स अवेलेबल आहेत. लेट्स से तुमच्या अकाउंटमध्ये असतील $500 अवेलेबल आणि त्याच्यासोबत तुम्ही एक युनिट देखील घ्याल नॅसडॅकची, दॅट मे हायली इम्पॅक्ट युअर पोर्टफोलिओ किंवा तुमच्या ट्रेडिंग अकाउंटला. सो यू नीड टू अंडरस्टँड की तुम्ही $500 सोबत नॅसडॅक एज अन इन्स्ट्रुमेंटला टार्गेट करत असाल, सो दॅट्स नॉट अन हेल्दी साईड. जर का तुम्हाला नॅसडॅक डाउजोन्स सारख्या इन्स्ट्रुमेंट मध्ये जर का ट्रेड करायचं असेल, सो डेफिनेटली यू नीड टू हॅव हायर बॅकअप और हायर फंड्स अवेलेबल इन युअर अकाउंट. सी लाईक अमाऊंट तुम्ही जेवढी टाकाल तेवढी कमीच आहे, बट स्पेसिफिकली जर का तुम्हाला फॉरेक्स करन्सीज मध्ये जर का ट्रेड करायचं असेल, सो यू कॅन गो अहेड विथ बेअर मिनिमम $500 एज इन इन्वेस्टमेंट. अनिल कुमार यांनी हा प्रश्न विचारला होता, क्या अमाउंट डिपॉझिट करना होगा. $500 सोबत तुम्ही चालू करू शकता. और लेट से तुम्हाला जर का इंडायसेस स्पेसिफिकली ट्रेड करायचे असतील, सो तुम्ही एक हायर अमाऊंट सोबत चालू करा, लेट से $2,000-5,000, दॅट विल बी गुड फॉर युअर अकाउंट. अजून एक प्रश्न आपल्याला इथे आला आहे मिस्टर मातोंडकर वरून, मला सांगा मी कधी ट्रेड करू. सी लाईक ट्रेडची पॉसिबिलिटी तुम्ही मार्केट 24/5 चालूच असतं, बट सी मेजर मुवमेंट जे असतात ते रात्री तुम्हाला वेन मार्केट क्लोजेस अँड द टाइम वेन मार्केट स्टार्ट इव्हनिंग 7 o'clock, तेव्हाच तुम्हाला हे मेजर मुवमेंट्स अवेलेबल आहेत बघण्यासाठी. सर तुम्ही त्या पॉइंटला थांबून जर का बिंग पेशंट जर का त्या पॉइंटला तुम्ही एंट्री करत असाल, तिथे प्रोबॅबिलिटी तुम्हाला जास्ती चांगली मुवमेंट बघण्याची आहे. अगेन नवीन यांचा क्वेश्चन आला आहे, मला अकाउंट मॅनेजर भेटणार का. डेफिनेटली तुम्हाला अकाउंट मॅनेजर असाइन केलं जाणार. एमट्रेडिंगचे हाच एक बेनिफिट आहे की जो कोई क्लायंट आम्हाला ऍडअप होतोय त्याला एज्युकेशन देणं ही आमची प्रायोरिटी. अल्टिमेटली जेव्हा क्लायंट एज्युकेट होईल, क्लायंट प्रॉफिट बनवेल, तेव्हाच आमचा पण रेव्हेन्यू ग्रो होत जाईल. सो डेफिनेटली आम्ही प्रायोरिटी एज्युकेशनला देतो. सो लेट समअप की आज आपण काय काय डिस्कशन केलंय. सुरुवातीला तर आपण बघितलं की हाऊ टू अनालाइज द न्यूज आणि हाऊ टू फाइंड आउट द राईट ब्रोकर फॉर यू एज इन अ बिगिनर. यू ट्राय टू फाइंड आउट की कुठला रेग्युलेटेड ब्रोकर आहे. नॉट ओनली अ बिगिनर, सगळ्यांनी रेग्युलेशन्स पहिलं चेक केले पाहिजे. अपार्ट फ्रॉम दॅट यू चेकआउट की तुम्हाला कुठे लेव्हरेज जास्ती भेटतोय आणि कुठले इन्स्ट्रुमेंट स्पेसिफिकली जे फंडामेंटली स्ट्रॉंग आहेत ते लिस्टेड आहेत की. त्याच्यानंतर तुम्ही न्यूज चेक करा. investing.com हा एक रिलायबल सोर्स आहे, जिथे जाऊन तुम्ही डेली बेसिसवर जो इन्स्ट्रुमेंट पाहिजे ते टाकून समजू शकता. अगेन त्याच्यानंतर तुम्हाला ट्रेड करायचा असेल तर तुम्हाला एक हेवी बॅकअप आणि लो एक्सपोजर देऊन चालू करायचं आहे. लेट्स से तुम्ही जर का एक $1,000 सोबत करत असेल तर ट्राय करा तुमचा मॅक्झिमम जी मार्जिन रिक्वायर्ड आहे ती $100च्या बिलो असो, आणि जास्ती करून तुम्ही हेवी पोझिशन्स ओपन करू नका. $100चा एक्सपोजर घेतला फ्रॉम $1,000, दॅट इज कम्प्लिटली फाईन, हॅव्हिंग 90% ऑफ बॅकअप. नवीनचा एक प्रश्न इथे आला होता, व्हॉट इज फॉरेक्स मार्केट वर्सेस स्टॉक मार्केट. बेसिकली फॉरेक्स मार्केटमध्ये काय तुम्हाला करन्सीज वरती ट्रेडिंग अवेलेबल असते, अँड व्हेन इट कम्स टू स्टॉक मार्केट यू ट्रेड ऑन सम पोटेन्शियल कंपनीज और इंडायसेस. इंडिव्हिज्युअल कंपनीज वरती पण तुम्ही देखील स्टॉक मार्केट एज इन केस तुम्ही ट्रेड करू शकता. आय बिलीव्ह नवीन तुम्हाला रिप्लाय भेटला असेल. अगेन तुम्हाला त्याच्यामधील जर का डेप्थ मध्ये इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर आपण डिस्क्रिप्शन मध्ये ईमेल आयडी प्रोव्हाइड करू. तुम्ही ईमेल आयडी करून तुमचं कॉन्टॅक्ट डिटेल्स मला प्रोव्हाइड करू शकता. वी कॅन एलॉबरेट अँड हॅव ब्रीफ डिस्कशन ऑन युअर दॅट पॉइंट. ऑलराईट, सो आय बिलीव्ह आजचे कन्सेप्ट तुम्हाला क्लिअर झाली असेल, बेसिकली जे बिगिनर झाले होते त्यांना. अँड विल कंटिन्यू दी सेम. पुढे पण खूप सारे वेबिनार्स येतच राहतील. त्याच्यानंतर आपला रिसेंट आता जो येणारा वेबिनार आहे तो कॉपी मास्टरच्या बेस्ड असणार. इंटरव्ह्यू सिरीज चालू होणार. कॉपी मास्टरचा इंटरव्ह्यू आहे, कॉपी मास्टर ह्युमॅनिटी लव्हर, नाव पण खूप सुंदर आहे. येत्या 22 तारखेला असणार आहे आणि टाइम 5 o'clock ऑनवर्ड्स असणार आहे. रेग्युलर जे आपले वेबिनार टायमिंग्स असतात त्याचप्रमाणे. तर नक्की अटेंड करा 22 जुलैला. ऑलराईट, थँक्यू.